जय मित्रांनो, बघा आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी अंकगणित व बुद्धिमत्तेची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। तर बघा, अतिशय शॉर्ट ट्रिक्सने जे आहे आपण आज हे प्रश्नसंच अभ्यासणार आहोत। अशा शॉर्ट ट्रिक्सने अभ्यासणार आहोत जे की तुम्ही कुठं पाहिलं नसेल आणि कुठं कोणी शिकवलंही नसेल। अतिशय म्हणजे अतिशय सोप्या भाषेमध्ये आजचे हे प्रश्न आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत। त्यामुळे जे तुम्ही एकदा अशी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असेल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला अवश्य तुम्ही सबस्क्राइब जे तुम्ही करून घ्या। बघा, आता पहिला प्रश्न काय आहे, तर 25,931 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील व दर्शनी किमतीतील फरक किती असेल। तर बघा, आपल्याला अशा ठिकाणी जे असा जर प्रश्न विचारला तर योग्य आन्सर कसा करायचा आहे। तर बघा, इथं काय आहे 25,931। ओके, तर 25,931 या संख्येतील जे आहे 9 अंकाच्या स्थानिक किमतीतील व दर्शनी किमतीतील एकूण फरक किती। तर बघा, स्थानिक किंमत कशी काढावं, तर बघा हे किती 25,931। आता जर इथं आपल्याला स्थानिक किंमत काढायची असली तर या ठिकाणी सरळ हे 9 अंक घेऊन टाका आणि या 9च्या समोर एकूण किती अंक आहेत बघा 1 2, सरळ 2 शून्य ठेवून टाका। हे झाले आपले आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत आपली 9च आहे। तर सरळ आता आपल्याला अशा ठिकाणी काय करावं लागेल, तर या 900 मधून जे आहे हे 9 मायनस करावं लागेल, म्हणजे आपल्या योग्य आन्सर आपल्याला मिळून जाईल। जर आपण 900 मधून जर 9 मायनस केलं तर मिळणार किती आपल्याला 891 आपल्याला मिळणार। लक्षामध्ये घ्या 891, म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक ब 891। पुढे बघा, प्रश्न क्रमांक दुसरा, दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे, त्या प्रत्येक संख्येचे 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर किती येईल। तर बघा, दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या असू शकतात, तर 5 आणि 3 असू शकतात। 5 आणि 3 आणि 5, कारण 3 5 15 या संख्या आहेत। तर त्या दोन्ही संख्यांची जर तिप्पट केलं तर त्याचा गुणाकार किती। 3 ची तिप्पट किती, 3 त्रिक 9 आणि 5 ची तिप्पट किती, 5 त्रिक 15। तर बघा, 15 गुणिले जर 9 केला आले किती 135, म्हणजे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर किती झालं 135। बघा, पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। लक्षामध्ये घ्या। बघा, असेच नवनवीन ट्रिक्स आपल्या चॅनलवर दररोज अपलोड केले जातात, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपलं जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही अवश्य जॉईन करून घ्या। पुढे बघा, तिसरा प्रश्न, एका खरेदी वस्तूची किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 असेल तर शेकडा नफा किती। बघा, आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर कसा काढायचे आहे आता। तर काय प्रश्न आहे बघा, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर किती आहे 20:23 असेल तर शेकडा नफा किती। तर बघा, ही जर समजा आपली 20 जी आहे खरेदी किंमत आहे आणि 23 किती आहे विक्री किंमत, तर यामध्ये आपल्याला एकूण नफा किती भेटला आहे 3 रुपये आपल्याला इथे नफा भेटला। लक्षात घ्या। तर आपल्याला इथं नफा किती टक्के झालाय ते विचारलंय, तर नफा किती टक्के झालाय ते काढण्यासाठी आपल्याला एकूण नफा किती झाले 3 जसं तसे अंशामध्ये घ्या आणि एकूण खरेदी किंमत किती, तर खरेदी किंमत 20 होती 20, त्यामुळे छेदामध्ये आणि गुणिलेमध्ये 100 घेऊन टाकू। तर आता आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला मिळूनच गेलं। समजा आता सरळ हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, बे 1 बे 5 10। तर बघा, 3 गुणिले 5 केलं आलं किती 3 5 15, म्हणजे 15% आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढे बघा, चौथा प्रश्न काय आहे, 2200चे 15% किती। तर बघा, 2200चे 15% काढायचा एक अतिशय सोपा प्रश्न आहे। तर कसं काढू शकता बघा, सरळ 2200 घेऊन टाका, 2200 चे म्हणलं म्हणून गुणाकार 15% म्हणून 15% जशाच तशी घेऊन टाका आणि टक्क्याच्या खाली एक लक्षात घ्या, कुठेही जर टक्के आहे तर टक्क्याच्या खाली 100% आपल्याला घ्यावंच लागणार आहे, त्यामुळे हे 100 घेऊन टाकू। आता बघा, हे 1 0 कट, हे 1 0 कट, हे 1 0 कट, हे 1 0 कट, सरळ 22 गुणिले 15 करून टाका, आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर येऊन जाईल। आता बघा, 15 1 15, 15 2 30, 30 ला आलं किती 0, हातचे आले 3, परत 15 2 30, 30 आणि हे 3 किती झाले 33, म्हणजेच 330 आहे का बघून घ्या एक बार आहे। पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते लक्षामध्ये ठेवा। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5वा, तर बघा 2500 रुपयांचे 8% दराने होणारे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यात अंतर किती असा प्रश्न आहे। तर बघा, 2500 रुपयाचे 8% दराने होणारे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यात अंतर किती आहे, आपल्या प्रश्नाचे उत्तर कसं काढू शकता। तर या सूत्रानुसार जे आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर काढू शकता। तर बघा, इथं आपण सरळ किमती ठेवून घेऊ, तर एकूण मुद्दल किती आहे आपलं,
तर एकूण मुद्दल 2500 आहे, म्हणून आपण इथे 2500 घेऊन टाकू. सरळ हे 2500 घेऊन टाकू. पुढे गुणिले मध्ये आपल्याला इथं फरकच काढायचा आहे, त्यामुळे इथं फरक आपण x मानून घेऊ. गुणिले हे 100 गुणिले हे जसे तसे 100 भागिले म्हणजे दर. दर किती आहे बघा, दर किती आहे 8% आहे. तर 8% म्हणजे दरचा वर्ग, म्हणजेच आपला 8 जर दर असेल तर 8चा वर्ग किती आलं इथं 64. बघा आता इथं हे गुणाकारामध्ये आलं, वरचं जे आहे गुणाकारामध्ये ते भागाकारामध्ये गेलं. सरळ आता बघा हे 2500 गुणिले 64 आणि छेदामध्ये हे 2 100ला 100 जशास तसे. आता बघा हे 1 0 कट, हे 1 0 कट, हे 2 0 कट, हे 2 0 कट. बघा आता पुढे 25 1 25, 25 चौक 100. सरळ 64 किती 64 भागिले 4 आलं, किती करून टाका सरळ 64 भागिले 4. बघा आता 4 1 4 उरलं किती 2, 4 सकम 24 म्हणजेच 16 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. लक्षामध्ये घ्या 16 आहे का बघून घ्या. पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, लक्षात घ्या. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 6. अत्यंत सोपे प्रश्न आहेत. 6वा प्रश्न 1 क्युसेक म्हणजे किती लिटर. तर बघा 1 क्युसेक, तर 1 क्युसेक म्हणजे किती लिटर, तर लक्षामध्ये ठेवा 28.32 लिटर इतकं आहे. 28.32 लिटर. बघा इथं काय गणित वगैरे करायची काय आवश्यकता नाही, हे फक्त तुम्हाला आकडा लक्षामध्ये ठेवून घ्यावा लागेल. पुढे बघा 7वा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय निवडा. तर बघा 7वा प्रश्न हा शेवटचा प्रश्न आहे आणि कधीही शेवटचा जो प्रश्न आहे आम्ही तुमच्यासाठी सोडत असतो, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.